हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना इथे 46 साईज कटोरी ब्लाउजचं माप दाखवणार आहे। 46 साईज म्हणजेच 46 साईजची कटोरी आहे। कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया। हा कस्टमरचा ब्लाउज आहे, हा साडीचा पीस आणि हे अस्तर। त्याचा डायग्राम काढायच्या आधी आपण माप बघून घेऊया। इथे मी एका वहीवर माप लिहून घेतलेली आहे। अंगावरचं माप घेतलेलं आहे मी कस्टमरचं। पूर्ण उंची 15 इंच आहे। छाती 46 असल्यामुळे उंची जास्त आहे। शोल्डर 14 शोल्डर आहे, आपण त्याची ते हाफ करून घेतलेले आहे। आणि कमर घेर 41 आहे। पुढचा गळा 6.5, मागचा गळा 2.5 इंचाची म्हणजे 2.5 इंचाची पट्टी ठेवायची आहे मागच्या गळ्याची। आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्यायचा। बाही लांबी आहे 4.5, दंडगेर आहे 14.5 आणि मुंडागेर 18। ही आपण ब्लाउजची माप लिहून घेतलेली आहे। आता ब्लाउजची माप आपण इथं बघितली। आता कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया। इथे मी पेपर घेतलेला आहे आणि मी सिंगल पेपरवर इथे डायग्राम काढून घेणार आहे। आपण पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर काढणार आहोत। डबल पेपर नाही घेतलेला, मी सिंगल पेपर घेतलेला आहे। तुम्ही डबल घेऊ शकता। आधी आपण पूर्ण उंची घेणार आहोत। पूर्ण उंची 15 इंच आहे, आपण त्याचे 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत। म्हणजे 16.5 इंच आपली पूर्ण उंची झाली। इथे पूर्ण 16.5 इंच आहे। छाती 46 असल्यामुळे आपण इथे शोल्डर घेणार आहोत। 5.5 इंचचे आपण इथे शोल्डर ठेवणार आहोत। किती घेतली मी इथे 5.5 इंच घेतली। आणि छाती 46 असल्यामुळे आपण मुंडा इथे 6.25 ठेवणार आहोत। 6.25 मी इथे मुंडा घेतला आहे। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छाती 46 असल्यामुळे चौथा भाग 11.5 इंच येतात आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायची आहे। म्हणजे 13 इंच आपल्याला इथे ही ब्लाउजची गळी ठेवायची। आणि खाली असा हा बॉक्स तयार करायचा आहे। आणि जर तुम्हाला कटोरीची थिअरी पाहिजे असेल तर तुम्ही 12वा भाग बघा। आपलं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये जे मी भाग टाकलेले आहेत, पहिल्यापासून आपण इथे भाग टाकलेले आहेत। तुम्ही 12वा भाग बघा, त्याच्यात तुम्हाला कटोरीची थिअरी मिळून जाईल। थिअरी समजली तर आपल्याला A to Z ब्लाउज शिवता येतात। हे बघा 11.5 आले आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेतले आहेत। म्हणजे हे बघा इथून आपण 1.5 इंच ही मार्जिन घेतलेली आहे। छातीची गडी किती आलेली आपली, छातीचं चौथा 11.5 आलेले आहे। 11.5 प्लस 1.5 इंच। गळा रुंदी घ्यायची आपल्याला इथे 2.25 इंच। 2.5 इंच का नाही घेतली, कारण शिवून 2.5 इंच ही बरोबर तयार होती। आणि इथून आपण शोल्डरच्या जे मुंड्याकडचं भाग आहे तिथून 1/2 इंच खाली घेतलं। 1/2 इंच खाली का घेतलं, कारण शोल्डर उतरताना शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून आपण इथे 1/2 इंच खाली क्रॉस घेतलेले आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत। 1.5 इंच घेऊन इथे जो पाठचा बाईचा सेप आहे म्हणजे मुंड्याचा सेप आहे तो आपण इथे असा देणार आहोत। आणि अर्ध्या याच्यात हे मिळवायचं, असं अर्ध्या याच्यात हे मिळवून घ्यायचं। पुढचा गळा आहे 6.5 इंच, तर आपण इथे 6 इंच गळा ठेवणार आहोत। कारण गळपट्टी लावतो ना आपण, त्यावेळेस आपण पुन्हा गळ्याला आकार देत असतो, म्हणून मी इथे 1/2 इंच कमी घेतले। वरती आपण 2.25 इंच घेतले, तर खाली सुद्धा 2.25 इंच घेणार। आणि जर गळ्याला तुम्हाला आकार देता येत नसेल तर चौकोन बॉक्स करून तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता। आणि मुंड्यात व्यवस्थित समजून घ्या, मुंड्यात घोड येतो ना, तर मुंड्यात घोड यायला नको पाहिजे म्हणून जो आतला बाहीचा सेप आहे तो कसा द्यायचा। तुम्ही जर हा आतला सेप व्यवस्थित दिला नाही तर तुमच्या
काखेच्या इथे गोड तयार होणार. इथून मी पाऊण इंच आतमध्ये घेतलं, शोल्डरच्या लाईनीच्या आतमध्ये. इथे मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेले आहेत. शोल्डरची जी आपली लाईन आहे ना त्याच्या आतमध्ये घेतले. आतमध्ये घेऊन आपण ही क्रॉस लाईन इथे काढून घेणार आहोत. पुन्हा इथे पाऊण इंच वरती घ्यायची आहेत आपल्याला. त्या लाईनीपासून पाऊण इंच वरती घ्यायची आणि हा आतला आकार द्यायचा इथे. म्हणजे आतला हा मुंड्याचा आकार झाला आपला. योग पट्टी काढण्यासाठी आता इथून आपण 2.5 इंच घेणार आहोत. प्रत्येक ब्लाऊजसाठी आपण 2.5 इंचच घेत असतो. इथून 2.5 इंच आणि या साईडनं 3.5 इंच क्रॉस लाईन काढून घेऊन यायची. इथे अशी क्रॉस लाईन काढायची. योग पट्टीचा आकार द्यायचा. हे बघा 2.5 घेतलं आणि इकडून 3.5 घेतलं. तर अशा पद्धतीने आपली ही योग पट्टी तयार होते. आता कटोरीचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त इथे एक पुढच्याच गळ्याचा आकार दिलेला आहे. या साईडनं आपल्याला इथून मोजून घ्यायचं, इथे ठेवायचं आणि इथून 2 इंच घ्यायचे. किती? 2 इंच. 2 इंच घेऊन 2 इंच घेऊन सरळ आपण इथे असा आकार देणार आहोत कटोरीचा. जर तुम्हाला इथे समजत नसेल तर वरून काय करायचं, इथून 5 इंच घ्यायचे आणि 5 इंचावर अशा 5 इंचावर असा कटोरीचा आकार द्यायचा आणि ही लाईन अशी सरळ आणायची खाली. समजलं का तुम्हाला कटोरीचा डायग्राम? 46 साईज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम. पुन्हा तुम्हाला मी समजून सांगते. पूर्ण उंची घेतली, 15 इंच पूर्ण उंची आहे. त्याच्यात 1.5 इंच आपण मार्जिन घेतली, म्हणजे 16.5 इंच आपली ब्लाऊजची उंची झाली. छातीची घडी ठेवली इथे 11.5 येतात 46 असल्यामुळे आणि त्याच्यात 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेली आहे. शोल्डर आणि मुंडा आपण इथे 7.25 घेतलेला आहे, कारण छाती 46 असल्यामुळे. योग पट्टी आपण घेतली इथे 2.5 इंच आणि या साईडला 3.5 इंच. कटोरीचा आकार देण्यासाठी आपण इथून 2 इंच घेतलेले आहेत आणि आतला सेप असाच द्यायचा. हे बघा, इथून असं दिला ना तर काय होतं, हा जो काखेचा भाग असतो ना इथे फुगा तयार होतो. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या. कटिंग करून आपण ही कटोरीचा भाग ना दुसऱ्या पेपरवर कसा वाढवायचा तेही बघूया. जर तुम्हाला ब्लाऊज पीसवर ठेवून पाठचा भाग कटिंग करून घ्यायचा असेल तर हे असंच्या असं ठेवून आखून घ्या. हे आखून झाल्यानंतर, ब्लाऊजवर आखून झाल्यानंतर मग तुम्ही हा कटोरीचा आकार कटिंग करू शकता. पण मी डायरेक्ट कपड्यावर काढणार आहे पाठचा भाग. तुम्ही जर व्यवस्थित माप समजून घेतली ना तर तुम्हाला रेडीमेड पॅटर्नची गरज पडणार नाही. भरपूर मैत्रिणी रेडीमेड पॅटर्न मागवतात, पण माझ्याकडे जेही विद्यार्थी शिकतात शिवण क्लास त्यांना पॅटर्न घेण्याची गरज पडत नाही, कारण ते अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने कटिंग करतात आणि व्यवस्थित त्यांना समजल्यामुळे पॅटर्न घ्यायची गरज नसते. आता ही कटोरी आपण पेपरवर वाढून घेऊया. आपण हाय तशी आखून घेणार आहोत. वाढवायची कशी ते बघूया. 46 साईज कटोरीचा डायग्राम आहे हा. इथून आपण 1 इंच वाढून घेणार आहोत. हे बघा, इथून 1 इंच वाढून घेतले. गळ्याकडच्या साईडला मी 1 इंच वाढून घेतलेले. इकडच्या साईडनं मी 2 इंच वाढवले. इकडून 2 इंच वाढवले आणि इकडून 2 इंच वाढवले. हे बघा, 2 इंच वरती सुद्धा घेतले मी. आता हा असा आकार द्यायचा आहे. हे बघा, डायरेक्ट याला मिळवायचं आणि हा आकार इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. समजलं का तुम्हाला? वर साईडनं 1 इंच वाढवले आणि इथून 2 इंच वाढवले, इथून सुद्धा 2 इंच वाढवले आणि इथून मी डायरेक्ट कमी करत इथपर्यंत आणलेला आहे आणि जॉईन केलेला आहे. शिवण्यासाठी पुन्हा मी इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे.
शिवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. अर्धा अर्धा इंच वाढून मी ते पुन्हा ड्रॉ करून घेणार आहे. इथे सुद्धा अर्धा इंच घ्यायची. आता हा जो भाग आहे हा पूर्ण आपण इथे मोजून घेणार आहोत. हे बघा किती आले, 11 इंच आले. 11चे आपल्याला इथे हाफ करून घ्यायचे. म्हणजे जी मी मार्जिन वाढवली ना ती सुद्धा मोजून घेणार आहे. किती आले, 11 इंच. 11चे किती झाले हाफ, 5.5. मी इथे 5.5 वर निशाण लावून घेतली. आणि इथून आपल्याला खाली 1.5 इंच वाढवायची. किती, 1.5 इंच वाढवायची. लाईन काढून घेऊया. नाही 1.5 इंच आणि इथून आपण असं जॉईन करणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे कटोरी वाढून घेतलेली. आणि टक्स कसा काढायचा, कारण आपण हा इथे मध्य केलेला आहे आणि टक्स घेताना कापडावर टक्स कसा काढायचा ते बघणार आहोत. आपण बघा इथून मी 1.5 इंच घेतली आणि वरून सुद्धा आपण 1.5 इंच घेणार आहोत. म्हणजे साधारण आपला हा टक्स झाला 3 इंचाचा. 3.5 इंचाचा सुद्धा होऊ शकतो, कारण जर छातीचा भाग जर जास्त असेल तर 3च्या ऐवजी आपण 3.5 इंच इथे टक्स घेऊ शकतो. म्हणजे उंचीला आपण 3च्या जागी 3.5 सुद्धा आपला टक्सचा भाग होऊ शकतो. आणि इकडून घेणार आहे मी 1 इंच आणि इकडून 1 इंच. जर कस्टमरला कटोरी चपटी हवी असेल, कोणाकोणाला काय असतं माहिती आहे का, जास्त टोकदार कटोरी आवडत नाही. आपण इथे हा मध्ये काढून घेतलेला आहे. बाहीची लांबी 4.5 इंच आहे. अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपण इथे फक्त 1 इंच मार्जिन मिळवणार आहोत. 4.5 मध्ये 1 इंच म्हणजे 5.5 इंच आपली ही बाहीची लांबी झाली. बाहीची लांबी झाल्यानंतर आपल्याला इथे बाहीची घडी घ्यायची आहे. बाहीची घडी ठेवण्यासाठी तुम्ही छातीचा चौथा भाग करा. इथे छाती 46 असल्यामुळे आपला चौथा भाग किती आला, 11.5 इंच. तर मी इथे पूर्ण 11.5 घेणार आहे. आपण हा इथे असा बॉक्स तयार करून घेणार आहोत. सिंगल पेपर घेतलेला आहे, तुम्ही डबल घ्या. बाहीचा आकार देण्यासाठी आपण इथून 2.5 इंच घेणार आहोत. 1 इंच मार्जिन घेतलेली आहे, कारण 1 इंच मार्जिन ही शिवण्यात जाते. वरती अर्धा इंच शिवण्यात जाते आणि खाली अर्धा इंच शिवण्यात जाते. ही झाली आपली मार्जिन शिलाई. बाही घेर आहे 14.5 इंच. म्हणजे बाही घेर आपण 15 समजून घेऊया. म्हणजे 7.5 इंच आपण इथे बाही घेर घेतले, त्याचे हाफ आणि 2 इंच मार्जिन घेतली. बाहीचा आकार द्यायचा आपल्याला. इथे 2.5 इंच आपण इथे 2.5 इंच घेतले बाहीचा आकार देण्यासाठी. इथून जी बंद घडी असते ना आपली, इथून 3 इंच मोजायचे आणि त्याच्यानंतर मग हा आकार ना असा द्यायचा. त्याला 3 इंच मोजून 3 इंच डॉट करून इथे असा आकार द्यायचा. आतला सेप देणार आहोत. फिश कटमध्ये असा अर्धा इंच खाली घेऊन इथे याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत. इथे आपला पूर्ण डायग्राम कटिंग झालेला आहे. बाही, कटोरी, साईडचा भाग आणि योक. हा डायग्राम ब्लाउज पीसवर ठेवून कसा कटिंग करायचं ते बघूया. कारण ब्लाउज पीसवर ठेवताना कटोरी व्यवस्थित ठेवली तर आपली कटोरी व्यवस्थित येते. मी तुम्हाला पाठचा भाग डायरेक्ट दाखवते. हे बघा, आपण हा कपडा डबल फोल्ड केलेला आहे. इथे आपली ब्लाउजची उंची झाली व्यवस्थित बघा. शोल्डर 5.5 इंच मी इथे शोल्डर घेतली आणि 6.25 इथे मुंडा घेतला.
इथे आपण ही गडी 13ची ठेवलेली आहे, म्हणजे मार्जिन मिळून. बाहीचा सेप इथे आपण मार्जिन मिळून डायरेक्ट मी इथे आखून घेतलेला आहे. अर्धा इंच खाली क्रॉस घ्यायचं, 2.25 इंच गळा रुंदी. ही पट्टी कस्टमरची 2.5 इंच म्हणजे शिवून 2.5 इंच आहे, तर आपण इथे 4 इंचाची मी इथं ठेवणार आहे. कारण शिवण्यात जाईल, इथून शिवण्यात जाईल, इथून शिवण्यात जाईल. शिवण्यात कसं कमी जास्त कपडा होऊ शकतो, त्याच्यामुळे इथे मी मटका गळा तयार करून घेणार आहे. आपला पाठचा भाग झाला. पाठचा भाग झाल्यानंतर आपण इथे बाही कटिंग करून घेणार आहोत. बाही कटिंग करायच्या आधी जो साईडचा हात बघा, आपला हा जो कपडा उरलेला आहे तिथे मी योगपट्टी कटिंग करून घेणार आहे. आणि योगपट्टी वाढून कटिंग करायची. हे बघा 1-1 इंच वाढून घ्यायची आहे, कारण शिवण्यात जाते ना. 3.5च्या जागी 4 इंच घ्या. 4 इंचापेक्षा जास्त झालं तरी चालेल, आणि 2.5च्या जागी 3 इंच घ्या, म्हणजे शिवताना कमी नको व्हायला. आधी काय केलं आपण, पाठचा भाग काढला, नंतर योक काढून घेतली. आता योक काढून झाल्यानंतर मी इथे बाही कटिंग करून घेणार आहे. मी तुम्हाला बाही इथे डायरेक्ट दाखवते. मी पेपरवर सुद्धा दाखवले तुम्हाला बाहीचा डायग्राम. मी इथे पीसवर डायरेक्ट दाखवते. घडी आपण इथे 11ची ठेवलेली आहे. बाही लांबी 4.5 इंच आहे, प्लस त्याच्यात आपण 1 इंच मार्जिन घेतली. 1 इंच मार्जिन घेऊन मी असा इथे बॉक्स तयार करून घेणार आहे. इथे बाही घेरचे हाफ घ्यायचे. 15 इंच म्हणजे 14.5 इंच आपले बाही घेर आहेत, तर आपण इथे त्याचे हाफ करून घेणार आहोत. आणि प्लस 2 इंच मार्जिन घेणार आहोत. बाहीचा आकार देण्यासाठी इथून आपण 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंच घेऊन इथे आपण बाहीचा आकार देणार आहोत असा. हे बघा, आता कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. आणि छाती जास्त असल्यामुळे अस्तर हा पूर्ण 1 मीटर आहे. शिवण्यासाठी साईडला अर्धा इंच वाढवून घ्या. जसं मी आखून घेते त्याचप्रमाणे तुम्ही आखून घ्यायचे. भाग आहे 2 इंचाचा आहे इथे, तर आपण इथे शिवण्यासाठी मी इथून 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. इकडून 1.5 इंच आणि या साईडनं 1.5 इंच, म्हणजे शिवून आपले इथे बरोबर तयार होते. अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचे. हा झाला साईडचा भाग. कटोरी काढताना हे जे टोक आहे हे अगदी इथं ठेवायचं, कॉर्नरला बरोबर असं. अशा ठेवल्याने काय होतं, गळ्याकडचा भाग आहे तो असा ठेवल्यानंतर इकडे इतका कपडा वाढलेला आहे, म्हणजे अर्धा इंच इकडे आपला हा कपडा वाढलेला आहे, म्हणजे अर्धा इंच आपला हा कपडा इकडे वाढलेला आहे. हा जेवढा कपडा वाढलेला आहे तेवढा हा पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला. ते अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. कटोरीचा टक्स घेताना कसा घ्यायचा मी ते तुम्हाला समजवते बघा. हे जे टोक आहे हे टोक आणि हे टोक असं एकत्र ठेवायचं, म्हणजे आपला कटोरीचा टक्स मागे पुढे आणि क्रॉस होत नाही. नाहीतर काय होतं, एका साईडला क्रॉस जातो.
आणि इथून आपल्याला घ्यायचे 3.5 इंच, कारण छाती जास्त असल्यामुळे इथे 3.5 इंच घेतले. 3.5 इंच घेऊन मी इथे 1.25 इंच मी इथे असं आखून घेतलेलं आहे. खाली किती घेतले? 1.25 इंच मी इथे 1.25 इंचावर मी ते निशाण करून घेतली. आणि अशा पद्धतीने आपण इथे हा कटोरीला टक्स देणार आहोत. हे बघा असा. बघू शकता तुम्ही कटोरीचा आकार कसा आलेला आहे. 30 वर कटिंग करून घेऊया.